नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी. 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचं प्रकरण, सुनावणीला गैरहजर राहिल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी. छगन भुजबळ आणि दरेकरांचं रक्त एकच वाटतंय. भुजबळांची भाषा देखील तशीच होती. फक्त माझं उपोषण संपू द्या, सगळ्यांचा हिशोब करणार, मनोज जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंनी अहंकारातून बाहेर यावं, याला त्याला बघून घेतो असं म्हणायला जरांगे यांनी लायसन्स घेतलंय का, प्रवीण दरेकरांचा सवाल. जरांगेंनी मला बिननथीचा नाचा म्हणाले. मित्र म्हणाला दाढी मिशा काढल्या तर जरांगे गणपत पाटील दिसेल, दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर. पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं 11 ऑगस्टला जरांगे यांच्या शांतता रॅलीचं आयोजन. सारसबाग इथून रॅलीला सुरुवात होणार. जरांगे अलका टॉकीज चौकात सभा घेणार. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाचं मनोज जरांगे यांच्याकडून स्वागत. मराठ्यांना आरक्षण देखील फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकता, जरांगे यांचं वक्तव्य. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती. 25 जुलैपासून आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 29 जुलै तर शिवसेना आमदार अपात्रतेची 30 जुलै रोजी होणार. दोन्ही प्रकरणी वकिलांकडून प्रकरण मेन्शन. नरहरी झिरवळ यांच्या मुलाची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी. नाशिकमधील जयंत पाटलांच्या कार्यक्रमामध्ये गोकुळ झिरवाळ यांची उपस्थिती. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ पदासाठी 10 चेहरे निर्माण झाले आहेत. बावनकुळेंची महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका. तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही स्पर्धा नाही, बावनकुळे यांची प्रतिक्रिया. अमोल मिटकरींनी ट्विट न करता अजित पवार यांच्याशी बोलायला हवं होतं. मिटकरींच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. मिटकरींनी विखे पाटलांच्या कारभारावर व्यक्त केली होती नाराजी. माहितीमधील नेत्यांवर आरोप करणं योग्य नाही. अमोल मिटकरींनी अजितदादांकडे भूमिका मांडावी. तुमचं नाव अमोल, तुमचं वक्तव्य देखील अनमोल असावे, प्रवीण दरेकरांचा मिटकरींना सल्ला. राज ठाकरे यांनी 25 जुलैला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला. 25 जुलैला वांद्र्यातील रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन. आगामी विधानसभेबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करणार. पुण्यामध्ये 3 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांचा मेळावा. मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार. अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवार यांच्यावर टीका करतात आणि अजित पवारांच्या पक्षाला मूग गिळून गप्प बसावं लागतं. धड बोलता येईना आणि सांगता देखील येईना अशी अजित पवार गटाची अवस्था, जयंत पाटलांचा टोला. अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नावच बदलून टाकलं. अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण असं नाव केलं. शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. साखर कारखान्यांना थक हमी देताना महायुती सरकारकडून दुजाभाव. फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांनाच थक हमी दिली जाते, शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात आज इंडिया आघाडीचं आंदोलन. दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय. अर्थसंकल्पामध्ये भेदभाव केल्याचा विरोधकांचा आरोप. अर्थसंकल्पामध्ये नव्या आयकर प्रणालीमध्ये बदल. 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही. 3 लाखापासून 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लागणार, तर 7 ते 10 लाखांपर्यंत 10% टॅक्स भरावा लागणार. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000वरून 75,000पर्यंत वाढवली. पेन्शनची मर्यादा देखील 15,000वरून 25,000पर्यंत वाढवण्यात आली. याचा फायदा 4 कोटी पगारधारक आणि पेन्शनधारकांना होणार, निर्मला सीतारामन यांची माहिती. केंद्र सरकारकडून बिहारला विशेष पॅकेज. बिहारमध्ये रस्ते बांधणी करण्यासाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद, तर बिहारमध्ये नव्या मेडिकल कॉलेजची देखील घोषणा. आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार निधी देणार. आंध्र प्रदेशला 15,000 कोटींचा निधी दिला जाणार, अर्थसंकल्पातून घोषणा. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार, बजेटमधून मोठी घोषणा. देशामध्ये मोबाईल उत्पादन वाढवण्यासाठी करांमध्ये सूट. मोबाईल फोन, मोबाईल चार्जरच्या किमती 15% कमी होणार. सोने चांदीचे दागिने देखील स्वस्त होणार. सोनं चांदी त्याचबरोबर प्लॅटिनियमवरील कस्टम ड्युटी हटवली. सोनं चांदीसाठी 6% तर प्लॅटिनमसाठी 6.5% कस्टम ड्युटी घटवली. देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प. तरुणांना अमर्याद संधी देणारा आणि मध्यम वर्गाला ताकद देणारा असा हा अर्थसंकल्प. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून कौतुक. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे खुर्ची बचाव अर्थसंकल्प. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून कोणताही दिलासा नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका.
सर्वच घटकांना न्याय देणारा आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा असा हा अर्थसंकल्प. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा नरेटिव्ह सेट करत आहेत देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार निशाणा. अर्थसंकल्पामध्ये लाडका बिहार, लाडका आंध्र प्रदेश, मात्र महाराष्ट्र परका का? सर्वच राज्यांना समान अधिकार मिळावा, सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे परशुराम MIDCमध्ये एका कंपनीमध्ये गॅस गळती, 40 ते 50 ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास. महिनाभरातच वायुगळतीची दुसरी घटना, ग्रामस्थ संतप्त. बनावट कागदपत्राचा वापर करत महिला पाकिस्तानला जाऊन आली. बनावट दस्तावेज आणि पासपोर्ट वापरत मिळवला पाकिस्तानचा व्हिसा. ठाण्यातील घटना, महिलेविरोधात गुन्हा दाखल. कवितेमध्ये वापरलेल्या इंग्रजी शब्दांवरून पाठ्यपुस्तकातील मराठी भाषा तपासण्याची मागणी. राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी. एसटी महामंडळ चालकाचं समुपदेशन करणार. वाढत्या अपघातांवर एसटी महामंडळ उतारा काढणार. मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित प्रकरणातील खटला अंतिम टप्प्यात पोहोचला. आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार. पोलीस भरतीप्रमाणे शिक्षकांची देखील भरती सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी करण्यात येणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा. शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळावी यासाठी निर्णय घेतल्याची केसरकर यांची माहिती. नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सिडको महामंडळाचा पुढाकार. 20 मीटरपेक्षा जास्त रस्ते बांधणीसाठी 3,476 कोटी रुपयांच्या निविदा जाहीर. ठाणेकरांना वाढीव पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वाढीव पाणी कसं देता येईल याबाबत अभ्यास करण्याचं मुख्यमंत्र्यांचे आदेश. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, जे कुमार आणि CRTG या कंत्राटदारांना 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. मेट्रो 3 मार्गिकेवरील 3 स्थानकामध्ये पाणी शिरल्यानं प्रशासनाची कारवाई. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कोंडी लवकरच सुटणार. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्मार्ट सिटीची कामं प्रगतीपथावर. महारेरामधील रिक्त पदं भरण्यासाठी मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस. रिक्त पदं भरायची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाची नोटीस. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. यात देखील धरणांमध्ये 53% पाणीसाठा. मुंबईकरांना 192 दिवस पुरेल इतका जलसाठा. सिंहगडावरील शिवकालीन देवटाक्याची भिंत कोसळली. पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित भिंत कोसळण्याचा देखील धोका. वन विभागाकडून पर्यटकांना खबरदारीचं आवाहन. धबधब्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्या 7 पर्यटकांवर लोणावळ्यामध्ये गुन्हा दाखल. आंबेगाव, पवनानगर, भाजे धबधबा परिसरामध्ये करत होते हुल्लडबाजी. पुण्यामध्ये खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. मागील 24 तासामध्ये धरणांमध्ये शहराला 1.5 महिना पुरेल इतका पाणीसाठा जमा. पुण्याच्या बारे खुर्द गावामध्ये रात्रीच्या वेळी घरावर दगड टाकण्याचा प्रकार. अज्ञात व्यक्तीकडून घरांच्या दरवाजाला बाहेरून कड्या लावल्याचा देखील प्रकार समोर. पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 4,92,000 अर्ज दाखल. 3 जुलैपासून आजपर्यंत भरण्यात आले आहेत अर्ज. नाशिकच्या इगतपुरीमधील कपारेश्वर महादेव धबधबा प्रवाहित. धबधब्यावर पर्यटकांची रेलचेल. भंडाऱ्यातील वनगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल. 2 वेळा समन्स बजावलं. व्हॉट्सअपवर देखील समन्स पाठवलं तरी देखील पूजा खेडकर यांचा रिप्लाय नाही. BSNLच्या ग्राहकांमध्ये 25 लाखांनी वाढ. एअरटेल आणि जिओनं त्यांच्या रिचार्जमध्ये 25% वाढ केल्यानं फटका. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये पवार गटाचे अजिंक्य नाईक विजयी. 107 मतांची आघाडी घेत अजिंक्य नाईक यांच्याकडून संजय नाईकांचा पराभव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 29 जुलैला मुंबई दौरा. महाराष्ट्र विधिमंडळाकडून उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवलेल्या शिवकालीन वाघनखांचं विजयादेवी देसाई यांच्याकडून दर्शन. विजयादेवी देसाई या मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री. पेपर लीकच्या ठोस पुराव्याशिवाय नीटची फेरपरीक्षा होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. सीबीआयच्या तपासानंतर आता संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता. रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. 7ही धरणांमध्ये 53% पाणीसाठा. मुंबईकरांना 192 दिवस पुरेल इतका जलसाठा जमा. मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. धरणातील पाणीसाठ्यामध्ये 50% वाढ. तर 1 जूनपासून पाणीसाठ्यात 31.87% वाढ. नंदुरबारच्या खांडबारा जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीसाठी सरपंचासह गावकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन.
शाळेची इमारत तब्बल 82 वर्ष जुनी असून देखील दुरुस्ती होत नसल्याचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाला जोडणाऱ्या चांदसवली घाटामध्ये दरड कोसळली. घाटामध्ये दगड कोसळून पडले असले तरी देखील प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील चिरडा धरण 100% भरलं. धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळे तालुक्यातील चांदेमध्ये कृषी विभागाकडून आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा. शेतकऱ्यांना शेतीशाळेत सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन. धुळ्यातील रावेर गावच्या तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकानं जागा विक्रीमध्ये भ्रष्टाचार केला. सरपंच दीपाली देवरे यांचा आरोप. गडचिरोलीच्या दुर्गम भागामध्ये नेटवर्क अभावी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना अडचणी. अनेक भागामध्ये गेल्या आठवड्याभरापासून नेट आणि दूरध्वनी सुविधा खंडित. जळगाव जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,27,291 महिलांनी अर्ज भरले. तलाठी कार्यालयासह सेतू सुविधांमध्ये आता महिलांची गर्दी कमी. जळगावमध्ये खानदेश सेंट्रल इथं राज्य खुल्या गटाच्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनकडून 25 ते 28 जुलै दरम्यान स्पर्धा. जळगावच्या द्वारकानगरीमधील विविध समस्यांविरोधात महिलांचा पालिकेवर मोर्चा. मूलभूत सुविधांसह रस्ते गटारीच्या समस्या सोडवण्याची मागणी. जळगावातील बंद सिग्नलला फुलं वाहून प्रहार जनशक्तीकडून अनोखा आंदोलन. बंद सिग्नल सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगावमध्ये शरद पवार गटातर्फे अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनं. शरद पवारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये ग्रामस्थाचा मृत्यू. कोसंबीर रस्त्याच्या बाजूच्या जंगलामध्ये वाघाकडून हल्ला. वनपथकाकडून घटनेची नोंद. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं 6 दरवाजे उघडले. सोलापूरच्या चिकलठाण कुगावच्या रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आमरण उपोषण. माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडून उपोषणकर्त्यांची भेट. भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा मार्ग बंद. नांदेडच्या भोकर म्हैसाळ रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक. भीषण अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी. गडचिरोलीमधील पूर परिस्थिती जिल्हाधिकारी यांच्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पाहणी. प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून स्थानिक स्तरावर बैठका. गडचिरोलीमध्ये वैनगंगा प्राणहिता गोदावरी नद्यांची पूरस्थिती कायम. प्राणहिता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील धरती शिवारामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा आणि मोसंबीचं देखील नुकसान. पावसामुळे अमरावतीमधील चिखलदऱ्याच्या सौंदर्यामध्ये अजूनच भर. परिसर हिरवाईनं आणि दाट धुक्यांची चादर पाहायला मिळते. निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची देखील गर्दी. गोंदियाच्या जिल्हा परिषद इमारतीला गळती. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप. टोमॅटोच्या दरानं आता 100 गाठली. पावसाळ्यामध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले. नागरिकांच्या खिशाला मात्र फटका. धाराशिव जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं जनावरांच्या किमती वाढल्या. भूम तालुक्यातील वालवडच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांची खरेदी विक्रीसाठी गर्दी. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावात शेतकऱ्यानं 2 एकर मिरची उपटून फेकली. मिरचीवर 93,000चा खर्च, मात्र उत्पन्न केवळ 27,000 रुपयांचं. मुंबई नाशिक मार्गावरील घोटी टोलनाका परिसरामध्ये आंदोलक आणि प्रवासी महिलेमध्ये वाद. वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांवर देखील महिला भडकली. जळगावच्या जामनेरमधील डालकीची धार हा धबधबा प्रवाहित. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची देखील गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे 10 कोटी रुपयांचं नुकसान. घरं, दुकानं, त्याचबरोबर भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गुजरातच्या सुरतमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे सखल भागात देखील पाणी साचलं. नागरिकांची चांगलीच तारांबळ. महिला T20 आशिया चषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाकडून नेपाळचा धुव्वा. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल.